नमस्कार मंडळी, आज मी तुमच्या समोर एक खूप साधा पण खूप खोल प्रश्न ठेवणार आहे. आज YouTubeवर, Instagramवर एकच गोष्ट सतत ऐकू येते. हा बिझनेस करा, पैसे आहे. तो बिझनेस करा, फ्युचर आहे. हा बिझनेस सध्या खूप ट्रेंडिंगवर आहे, व्हायरल आहे. पण आज मी तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला बिझनेस हवा आहे की तुमच्यासाठी सेफ बिझनेस हवा आहे? कारण पैसे कमवणं वेगळं असतं आणि पैसे कमवून शांत झोप येणे हे वेगळं असतं. आजचा व्हिडिओ हा कोणाला डिस्करेज करायला नाही किंवा कोणाला बिझनेस चुकीचा ठरवायला नाही. आजचा व्हिडिओ महिलांना बिझनेस निवडताना स्वतःचा विचार करावा, आयुष्याची जुळणारी निवड करावी हे शिकवण्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर फूड, सर्व्हिस, मशीन या तिन्ही बिझनेसकडे तुम्ही वेगळ्या नजरेने बघाल. तर चला आपण डायरेक्ट सुरू करू व्हिडिओला. फूड बिझनेस आपण कसं बघतो एक मोठं स्वप्न म्हणून. आता आपण पाहू यामागचे वास्तव सत्य. फूड बिझनेस ऐकायला खूप गोड वाटतो. घरचं जेवण, आपल्याला हाताची चव, घरातून बिझनेस. पण जरा थांबा. फूड बिझनेस म्हणजे फक्त भाजी पोळी डब्बा नाही. फूड बिझनेस म्हणजे रोज सकाळी उठायचं, रोज मेनू ठरवायचा, रोज गॅस, भाजी, भांडी हे सगळं करून ग्राहकापर्यंत रोज प्रॉपर डिलिव्हरी होणं गरजेचं आहे. रोज ग्राहकांची अपेक्षा असतील त्यांचाही विचार करणे गरजेचं आहे. फूड बिझनेसला सुट्टी नसते. आज तुम्ही थकलेल्या आहात, फूड बिझनेसला फरक पडत नाही. आज घरी प्रॉब्लेम आहे, फूड बिझनेस थांबत नाही. एक महिलेने टिफिन बिझनेस सुरू केला. पहिले 2-3 दिवस ग्राहक खुश, पैसे येऊ लागले, त्यामुळे कॉन्फिडन्सही वाढला. तिसऱ्या महिन्यात मात्र घरात आजारपण आलं. एक आठवड्या टिफिन बंद. पुन्हा सुरू केल्यावर 20 पैकी 10 ग्राहक गेले का? क्वालिटी वाईट नव्हती, इंटेन्शन वाईट नव्हता, पण फूड बिझनेस मध्ये सातत्य महत्वाचं असते. आता आपण पाहू फूड बिझनेस सेफ कधी? जर तुमचे हेल्थ स्ट्रॉंग असेल, रोजचे रुटीन फिक्स असेल तुमचे, जरी काही अडचण आली तर घरातून सपोर्ट मिळत असेल, सुट्टी न घेण्याची तयारी असेल, तर मात्र फूड बिझनेस तुमच्यासाठी सेफ आहे. फक्त एक आहे, फूड बिझनेस तुम्हाला पैसे खूप चांगला देतो, पण शरीर आणि मन खूप घेतो. जर आपली तशी तयारी असेल तर निश्चित फूड बिझनेस मध्ये पडा. आता पण पाहू सर्व्हिस बिझनेस बद्दल. घरातून देता येणाऱ्या सर्व्हिसेस आपणच शांतता देतात व आपणच मजबूत ही बनवतात. सर्व्हिस बिझनेस हा ग्लॅमर नाही, यामध्ये दिखाव पण कमी असतो. बघा, याच्यावर कोण रील बनवत नाही. आज मी ट्युशन घेतली, आज मी काउन्सिलिंग घेतली, पण एक सत्य आहे, सर्व्हिस बिझनेस महिलांसाठी सर्वात सेफ असतो. कारण यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप कमी लागते. सर्व कंट्रोल तुमच्या हातात असतो. तुमच्या फ्लेक्सिबल वेळेप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता आणि यामध्ये रिकरिंग इन्कम असतो. एका महिलेने घरातून ट्युशन सुरू केले. पहिले 3 विद्यार्थी त्यांच्या पब्लिसिटीमुळे हळूहळू 10-15 ते 60 होईपर्यंत गेल्या. ते व्हायरल नव्हती पण स्टेबल होती. मुलांच्यात मिक्स झाल्यामुळे स्ट्रेस नव्हता आणि एक कॉन्स्टंट इन्कम होत होता. सर्व्हिस बिझनेस मध्ये तुम्ही ट्युशन सुरू करू शकता, तुम्ही ऑनलाईन कोचिंग करू शकता, घरातूनच तुम्ही ब्युटी पार्लर चालू करू शकता, तुम्ही काउन्सिलिंग करू शकता, तुम्ही डिजिटल मार्केटिंग करू शकता. अगदी अल्प इन्व्हेस्टमेंट चांगला एक स्टेडी इन्कम सुरू होऊ शकतो. पण सर्व्हिस बिझनेस मध्ये तुमच्यात ते स्किल असले पाहिजे. तुमच्यामध्ये बोलण्यासाठी कॉन्फिडन्स असला पाहिजे, शिवाय पेशन्स ठेवण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे. सर्व्हिस बिझनेस लो आहे पण मन शांत ठेवतो. आता आपण पाहू मशीन बिझनेस. मशीन बिझनेस ऐकायला भारी वाटतो. ऑटोमॅटिक मशीन, प्रोडक्शन वाढवा, स्किल करा, पण रियालिटी ऐका. मशीन बिझनेस म्हणजे मोठे भांडवल, बँकेचे EMI, इलेक्ट्रिसिटी, कुशल कामगार, मेंटेनन्स, मार्केटचे प्रेशर, मॅनेजमेंट हे सर्व ओघानी आले. एका महिलेने 8 लाख रुपयाची मशीन घेतली. EMI 18,000. मार्केट तयार नव्हता. पहिले 4 महिने लॉस. ती म्हणाली, बिझनेस चालू आहे पण मला झोप येत नाही. मशीन बिझनेस फेल नव्हता, प्लॅनिंग फेल होती. आता आपण बघू मशीन बिझनेस सेफ कधी? जर तुमच्याकडे आधीपासून मार्केट तयार आहे, एक बॅकअप इन्कम आहे, जेणेकरून
3 ते 6 महिने काही इन्कम नाही झाली तरी बिझनेस चालवायला येईल. ज्याच्याकडे रिस्क घेण्याची ताकद असेल. जर तुमच्याकडे मशीन बिझनेस सेफ आहे, मशीन बिझनेस पैसे देतो पण मनाची परीक्षा घेतो. आता आपण पुढचे स्टेप पाहू. आयुष्याची जुळणारी निवड. फूड बिझनेस मध्ये पैसे आहे पण त्यासोबतच थकवा पण आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये स्थिरता आहे व शांतता आहे. मशीन इंडस्ट्रीमध्ये मोठा पैसा आहे पण त्यासोबतच मोठा धोकाही आहे. महिलांसाठी सेफ बिझनेस तो नाही जो पैसा देतो. सेफ बिझनेस तो आहे जो रात्री शांत झोप देतो. आजचा व्हिडिओ संपताना एक गोष्ट लक्षात ठेवा. बिझनेस चुकीचा नसतो. फूड, सर्व्हिस, मशीन चुकीचे नाहीत, तर चूक होते रॉंग टायमिंग, रॉंग एक्सपेक्टेशन आणि चुकीचा सल्ला. आजपासून बिझनेस निवडताना इतरांचे यश पाहू नका, स्वतःचं आयुष्य पहा. जर तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार कोणता बिझनेस सेफ आहे याचा पर्सनल क्लॅरिटी रोडमॅप हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सेफ लिहा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी स्टेप बाय स्टेप सेफ बिझनेस डिसिजन्स फ्रेमवर्क घेऊन येईल.